हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील पुणे ग्रामीण पोलीस शिपाई याचा कट ऑफ किती लागणार आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार सर्व असणारे या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी रँक वाईज सर्व असणारे कट ऑफ लावलेले आहेत, पीडीएफ या असणारे आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं इतर जिल्ह्याच्याही भरपूर साऱ्या अपडेट्स मिळत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ही असणारी पुणे ग्रामीण पोलिसांची जाहिरात आहे. 2024-25 ची जाहिरात आहे. इथं तुम्ही पाहू शकता एकूण जागा 69 आहेत या ठिकाणी. तर या 69 जागाचा जो वाटणी आहे किंवा विभागणी आहे ती कशी आहे बघा. SC 9, त्याच्यानंतर ST 5, VJA 1, NTB 2, NTC 2, NTD 1, SBC 1, OBC 13, SEBC 7, EWS 7, ओपन साठी 21, अशा मिळून 69 जागा इथं आहेत. समांतर आरक्षणानुसार पण आहेत. ते आपण आता इकडं असणाऱ्या त्या ठिकाणी लिस्ट आणि जागा दोन्हीचं असणारे या ठिकाणी कट ऑफ लावणार आहोत. तर बघा, ओपन साठी तर जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. 21 जागा आहेत, ज्याच्यापैकी सर्वसाधारणला 7 जागा आहेत. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर माजी सैनिकासाठी 3 जागा आहेत. तर आता इथं माजी सैनिक खूप कमी आलेले आहेत. तर लगभग असणारे या जागा 3 जागापैकी 2 जागा तरी असणाऱ्या सर्वसाधारणला जाणार आहेत. त्याचबरोबर अंशकालीन पदवीधरची एक आहे, तर ही पण असणारी लगभग ओपन सर्वसाधारणलाच जाईल. तर यानुसार जर कट ऑफ बघायला गेलं तर इकडे बघा रँक वाईज लावलेले आहेत. इथं तुम्हाला टॉपर असणारे 50-50-50, एक्समॅन 1 वाले आहेत. बाकी जे 50-50 चे आहेत ते असणारे जनरल मुलं आहेत. तर इथं बघा याच्यात 150 विद्यार्थी. तुम्ही म्हणता 150 का बरं घेतलं, तर त्याचं कारण असं आहे की समान मार्कवाले शेवटला जास्त आहेत. हे बघा 41, 41, 41. आणि जर एका विद्यार्थ्याला घेतलं मध्ये तर बाकी 41 वाल्या सर्वांनाच घ्यावं लागतंय. म्हणून हा ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपन जनरलचा कट ऑफ या ठिकाणी 41 मार्कावर लागेल. इथं बघा तुम्हाला झूम करून दाखवतो, 151 नंबरला आहे आणि 41 मार्क आहेत. तुम्ही म्हणता 100च व्हायला पाहिजे, 7 आणि 3 10 जागा, एकाच 10. पण मी तुम्हाला याच्या पहिलेही सांगितलं की समान मार्कवाले बघा इथून 96 पासून सुरू होतात. एकाच 10 या प्रमाणात 96 पर्यंतच. मग 4 मुलं सोडून द्यायचे का, मग 4च घ्यायचे का 41 वाले, तर असं करता येत नाही. ते 41 वाल्या सगळ्यांना घ्यावं लागते. म्हणून ओपन जनरलचा कट ऑफ हा 41 मार्कावर लागेल. आता बघा ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो आता आपण पाहूयात. ओपन फिमेलचा कट ऑफ, तर बघा ओपन फिमेल साठी 6 जागा आहेत. इथं ओपन फिमेलला 6 जागा आहेत. तर या 6 जागासाठी 60 मुली असणारा बोलवायला पाहिजे. त्याच्यानुसार आपण इथं बघा 60च मुली घेतलेल्या आहेत, जे की 38 मार्कावर असणार थांबलेला आहे. याच्यामुळं जरी समजा याच्यामध्ये काही वाढ वगैरे झाली तर 38 जो ओपन फिमेलचा मी या ठिकाणी म्हणत आहे, ओपन फिमेल किती 38, हा जास्तीत जास्त कमी जर झाला तर 37 वर येईल. ह्याच्यापेक्षा कमी येईल असं मला वाटत नाही, कारण 6 जागा बाकीच्या जे जरी कोणी आलं नाही तरी त्या जागा फिमेलला भेटत नाही, तेवढं लक्षात ठेवा. एकाच त्या ठिकाणी असणार 10 या प्रमाणानुसार 60 मुली इथं बोलवलेल्या आहेत, जे की 38 वर यायला पाहिजेत. लईच कमी झालं तर 37, त्याच्यापेक्षा कमी होईल असं मला वाटत नाही. आता आपण कास्टनुसार असणारा कट ऑफ पाहूयात. तर पहा EWS साठी 7 जागा आहेत. तर पहा EWS साठी 7 जागा आहेत, ज्याच्यापैकी सर्वसाधारणला 4 आहेत आणि EWS चे विद्यार्थीच आहेत टोटल 48. आता याच्यामध्ये बघा या माजी सैनिकाला वगैरे पण इथं असणाऱ्या जागा आहेत. इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 जागा आहे. माजी सैनिक नाहीत अशातला भाग नाही, आहेत. हे बघा इथं तुम्हाला माजी सैनिक दिसतात, पण हे माजी सैनिक इथं गेले तर वरचे जे असणाऱ्या 4 जागा आहेत, 4 म्हणजे 40, म्हणजे या ठिकाणी माजी सैनिक 9 आहेत. उरलेले 40 मुलं होमगार्ड. आता हे होमगार्डला इथं जागा नसताना पण यांनी फॉर्म का भरलाय होमगार्ड मधून, मला हे थोडंसं समजण्याच्या पलीकडचं आहे.
इथं बघा तुम्ही गृहरक्षक दल ही ऑफिशियल जाहिरात आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2025 mahaiti.org.in या वेबसाईटवर असणारी उपलब्ध पण आहे. हे जे EWS वाले होमगार्ड आहेत या ठिकाणी बघा, तर यांनी असणारा का फॉर्म भरलाय म्हणजे इथं या असणाऱ्या याच्यासाठी, हे मला थोडंसं समजण्याच्या पलीकडे आहे. कारण कास्टला जागा नाही. काही लोक म्हणतील ओपन मध्ये आहेत. ओपन मध्ये आहेत रे बाबा, पण ओपनलाही त्या ठिकाणी एकच जागा आहे, याचाही विचार करा ना. असो, तर या ठिकाणी यांचा कट ऑफ जो आहे EWSचा तो 26 मार्कावर असणारा लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. जनरलचा आणि माजी सैनिक सगळेच्या सगळे असणारे क्वालिफाय होऊन जातील, त्याच्यामुळे काही विषय नाही. आता पुढची कॅटेगरी बघू आपण. बघा NTB कॅटेगरी. NTB इथं आहे जाहिरात. NTB दोन जागा आहेत टोटल. एक जागा महिलासाठी आहे, एक जागा सर्वसाधारणसाठी आहे. एकाच 10 या प्रमाणानुसार 10 पर्यंत थांबायला पाहिजे, पण समान मार्क असल्यामुळे मी 12 पर्यंत थांबलोय. तर यांचा कट ऑफ हा 37 मार्कावर लागत आहे. आता मी इथून पुढचे किंवा याच्या मागचे सांगितले, त्याच्यामध्ये लईत लई 1 किंवा 2 मार्काचा फरक पडेल, त्याच्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही. ते बी आता ते समांतर आरक्षणानुसार जे आहेत, हे भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर यांच्यामुळे थोडासा बदल झाला तर होईल, अन्यथा मी जसा सांगतोय तसाच एक्झॅक्ट कट ऑफ लागेल. तर 37 मार्कावर NTB कॅटेगरी एका जागेसाठी 10 प्रमाणात याप्रमाणे. त्याच्यानंतर NTC कॅटेगरी 2 जागा आहेत, एक सर्वसाधारण एक महिलाला आहे. यानुसार बघा यांचे असणारे एकाच 10 त्याच प्रमाणात इथून असणारी NTC कॅटेगरी सुरू होते. तर यानुसार असणारे बघा यांचा जो कट ऑफ आहे तो 36 मार्कावर इथं तुम्हाला पाहायला मिळतो NTC. आता पुढची कॅटेगरी आहे NTD. एकच जागा आहे आणि सर्वसाधारणला आहे. 10 असणारे या ठिकाणी मुलं बोलवण्यात येतील. यानुसार 10व्याच नंबरवर मी थांबवलेला आहे आणि 34 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ लागत आहे. आता होऊ शकते की हा कट ऑफ 1-2 मार्काचा डिफरन्स कदाचित होऊ शकतो. पुढे बघा आता NTD झाल्यानंतर आपण OBC कॅटेगरी या ठिकाणी पाहूयात. OBC साठी जागा जर बघायला गेलं तर 3 जागा आहेत आणि इकडे बघा माजी सैनिकच्या 2 जागा आहेत. आता इथं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये मला माजी सैनिक भेटले नाही, म्हणून मी यांचे विद्यार्थी वाढवलेले आहेत. म्हणजे इथले या ठिकाणी 3 आणि हे 2 5 म्हणजे 50चा जर हिशोब धरायला गेलं तर या ठिकाणी 34 मार्कावर असं यांचा हा कट ऑफ दिसत आहे. 34 मार्क या ठिकाणी तुम्हाला OBCचा कट ऑफ. आता 34 वरचा घसरून हा कदाचित 33 वर पण येऊ शकतो, पण माझा हिशोब आहे 34 मार्कावर असणारं OBCचा कट ऑफ लागेल. आता पुढचे असणारी कॅटेगरी बघूयात आपण या ठिकाणी. SBC कॅटेगरी म्हणजे विमाप्र. एक जागा आहे, 10 विद्यार्थी बोलवतील. यानुसार यांचा कट ऑफ 32 मार्कावर लागेल. इथं तुम्हाला पाहायला मिळतंय का बघा या ठिकाणी इथं, तर 32 मार्कावर असणारा कट ऑफ यांचा लागेल. ती कॅटेगरी जर बघायला तर 5 सर्वसाधारणला आहेत आणि एक माजी सैनिक आलाय, पण माजी सैनिक इकडं दिसत नाही, त्याच्यामुळं हा 60 बोलवतील. तर 60 पर्यंत जर विचार करायला गेलं तर 34 मार्कावर असणारा लागतो, म्हणून यांचा कट ऑफ SC जनरलचा जो कट ऑफ आहे हा 34 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची तर पहा SC-BC कॅटेगरी टोटल 7 जागा, सर्वसाधारणला 4 आहेत, माजी सैनिकाला 1 आहेत. माजी सैनिक दिसत नाहीत म्हणून 5-50 म्हणजे एकाच 10 प्रमाणात 50 विद्यार्थी बोलवायला पाहिजे. 50वा विद्यार्थी हा त्या ठिकाणी 31 मार्कावर आहे, त्याच्यामुळे हा कट ऑफ 31 मार्कावर लागेल. SE-BC जनरलचा कट ऑफ 31 मार्कावर लागेल. आता पुढची कॅटेगरी त्या ठिकाणी ST कॅटेगरी. मी आता यांच्या जागा जर बघायला तर सर्वसाधारणला 2 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानुसार 20 विद्यार्थी इथं बोलवण्यात यायला पाहिजे. त्याचबरोबर इथे एक माजी सैनिकाची जागा आहे, जे माजी सैनिक नसल्यामुळे ही ST सर्वसाधारणला जाईल, ज्याच्यानुसार असणारे लगभग 30 विद्यार्थी इथं बोलवण्यात येतील आणि त्यानुसार यांचा कट ऑफ हा 30 मार्कावर लागेल. किती मार्कावर लागेल तर 30 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची कॅटेगरी आहे VJA. शेवटची कॅटेगरी. यांच्यामध्ये असणारं जे जागा आहे ती 1 जागा आहे आणि एका जागेसाठी VJAचा कट ऑफ हा 36 मार्कावर बसत आहे. VJA कॅटेगरी. तर पहा मी ओपन मुलीचा कट ऑफ ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होता, लगभग 38 मार्कावर लागेल
आणि त्याच्यानंतर बाकी सर्वही जेवढ्याही मुली आहेत, फक्त ओपन कॅटेगरीच्या सोडून जेवढ्याही मुली आहेत ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या असणाऱ्या सरळ सरळ या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र होतील. मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असतील, NTC असेल, फक्त त्यांच्या कॅटेगरीला तिथं जागा असली पाहिजे मुलीच्या ह्याच्यामधून, बरं का. जसं आता उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला, NTD ची एखादी विद्यार्थिनी नाहीये, पण सांगतो NTD ची विद्यार्थिनी आहे आणि ती असणारी महिला रिझर्वेशन मधून फॉर्म भरले, पण महिलाला इथं जागाच नाही, तर तिला असणारा बोलवल्या जाणार नाही. बाकी जेवढ्या मुली पास झाल्या त्या सगळ्या मुलीला असणार या ठिकाणी बोलवण्यात येईल, याच्यामध्ये काही शंका नाही. तर अशा पद्धतीमध्ये हा असणारा पुणे ग्रामीणचा संपूर्ण कट ऑफ सांगितलाय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर अशा अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.